नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत आपला कालच जो पेपर झालेला आहे फार्मसी ऑफिसर्सच्या पदासाठी, त्यामध्ये जे टेक्निकल क्वेश्चन विचारण्यात आलेले होते फार्मसीच्या पदा रिलेटेड जे टेक्निकल क्वेश्चन असतात आपले तांत्रिक प्रश्न, तर त्यांचा आपण काय या व्हिडिओमध्ये बघा जी आन्सर की आहे ती या ठिकाणी चेक करणार आहोत। तर ही आन्सर की टेंटेटिव्ह आहे मित्रांनो, यामध्ये एखाद दुसरा प्रश्न जे आहे ते थोडं आन्सर एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतात। जर तुम्हाला माहीत असेल योग्य आन्सर आणि तुम्हाला वाटत असेल की हे चुकलेलं आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा। त्यामुळे काय होणार आहे, सर्व जे विद्यार्थी आन्सर की चेक करत आहेत आपली, तर त्यांना नक्की याचा फायदा होईल। मोस्ट ऑफ जे आहे ते बरोबरच घेतलेले आहे, पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं। तर चला तर आपण त्या व्हिडिओला सुरुवात करून आहे ना, बघूया यामधील कोणते प्रश्न बरोबर होते आणि तुम्ही तुमचं आन्सर जे आहे ते यासोबत कंपेअर करून जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे। तर आपले आन्सर जे आहे ते आपण यासोबत चेक करणार आहोत, त्यामुळे आपण याला सुरुवात करू। बघा आपल्याला 4 सेट होते, त्यामुळे काय आहे प्रश्न जे आहे ते तुम्हाला सेम प्रश्न आहे, पूर्ण जे 40 प्रश्न आहे सारखेच आहे, फक्त जे क्रमाने आहे ते क्रम त्याचा मागे पुढे केलेला आहे सेटनुसार। तर तुम्ही तुमचा प्रश्न बघायचा आहे व्यवस्थित, फक्त 61, 62 असे क्रमांकानं बघता तुमचा प्रश्न बघायचा तोच आहे का। चला तर मग आजचा पहिला प्रश्न बघूया। बघा आजचा पहिला प्रश्न हा होता बघा की इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे EOQ एम्स ॲट मिनिमायझिंग। तर EOQ हे जे असतं काय मिनिमाइज करण्यासाठी एम्स म्हणजे हे स्थापित असतं बघा। तर खाली तुम्हाला दिलेलं आहे कॅरिंग कॉस्ट आहे, ऑर्डरिंग कॉस्ट आहे। तर आपण हे असं न वाचता डायरेक्टली मी तुम्हाला आन्सर सांगतो, म्हणजे काय आहे तर यामध्ये कन्फ्युजन होणार नाही। वाटलंच तर आपण एखाद्या वेळेस याचं स्पष्टीकरणासह वेगळा व्हिडिओ बनवू, त्यासाठी आपण डायरेक्टली आन्सर घेऊया। बघा तर यामध्ये काय ऑप्शन सी तुमचं होतं, बोथ ऑफ कॅरिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग कॉस्ट, बोथ ऑफ कॅरिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग कॉस्ट। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न 62 म्हणजे आजचा दुसरा प्रश्न, ABC ॲनालिसिस इज बेस्ड ऑन। तर ABC ॲनालिसिस इज बेस्ड ऑन, तर ही ABC ॲनालिसिस जी आहे ही कशावर बेस असते बघा, युनिट प्राईस मटेरियल असते का, डायरेक्टली ऑप्शन सांगतो जाऊ द्या। ऑप्शन बी आहे बघा कन्झम्पशन ऑफ व्हॅल्यू ऑफ मटेरियल, कन्झम्पशन ऑफ व्हॅल्यू ऑफ मटेरियल ह्याचं योग्य आन्सर होईल। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 3, कॅलामाइन इज। तर कॅलामाइन कशाचं बनलेलं असतं बघा, कॅलामाइनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर ऑप्शन बी बघा झिंक ऑक्साईड विथ अ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड, झिंक ऑक्साईड विथ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड हे आपलं उत्तर झालं ऑप्शन बी। पुढील घेऊया प्रश्न क्रमांक 64, द हार्मोन रिलीज फ्रॉम न्यूरोहायपोसिस, द हार्मोन रिलीज फ्रॉम न्यूरोहायपोसिस आर। हा पुढील प्रश्न होता आपल्याला, तर कोणते आहे बघा की ते न्यूरोहायपोसिस थ्रू रिलीज होतात बघा हार्मोन, तर त्याचा आन्सर होता ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए आहे आपलं ऑक्सिटोसिन अँड ADH, ऑक्सिटोसिन अँड ADH याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 5 बघा, द फंक्शन ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज। तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचं काय फंक्शन असतं, एखादी लॅबोरेटरी असते तिचं काय फंक्शन असतं बघा, तर लॅबचं फंक्शन, लॅबमध्ये आपण काय करतो, ऑप्शन ए बघा टू अॅनालाइज द सॅम्पल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक। तर ड्रग अँड जे कॉस्मेटिकचे सॅम्पल असतं त्याचं ॲनालायझेशन, म्हणजे ऑप्शन ए आपल्या या ठिकाणी बरोबर होईल। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66, द ड्रग्स विच इज इंडिकेटेड फॉर द पेशंट ॲट अ रिस्क ऑफ रेस सिंड्रोम इज। तर रेस सिंड्रोममध्ये एखादी पेशंट जो असेल त्याला इंडिकेटेड ड्रग कोणता असतो, मग बघा खाली काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आहे बघा ऑप्शन डी ॲस्प्रिन, ॲस्प्रिन हे आपलं राईट आन्सर आहे। पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 67, विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन, विच ऑफ द फॉलोइंग प्रिपरेशन हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन। तर लॉंग ॲक्शन कोणाची असते बघा, ऑप्शन बी बघा लेंटे, ऑप्शन बी आहे लेंटे यांची जी आहे लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68, अँटी मायक्रोबियल ॲक्शन ऑफ पेनिसिलिन इज ड्यू टू इट्स इफेक्ट ऑन। तर अँटी मायक्रोबियल ॲक्शन, पेनिसिलिनची अँटी मायक्रोबियल ॲक्शन जी असते ही कशामुळे असते किंवा तिचं फंक्शन कसं करते, ती बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो बघा। तर पेनिसिलिनचं काय आहे, ऑप्शन बी आहे बघा सेल वॉल सिंथेसिसला जे आहे ते थांबवून हिची अँटी मायक्रोबियल ॲक्शन करत असते। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 69, प्रश्न क्रमांक 69 आपला आहे मागे की अँटी लेप्रोटिक ॲक्शन ऑफ डेप्सॉन इज ड्यू टू द मेनली इफेक्ट ऑन। तर डेप्सॉनची जी अँटी लेप्रोटिक ॲक्शन आहे ही मेनली कशामुळे असते बघा, खाली आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आहे बघा ऑप्शन ए इनिबिट द फोलेट सिंथेसिस। पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 70 होता, इन अ टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॉटलिंग रेफर्स टू। इन अ टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॉटलिंग, मॉटलिंग हे काय आहे, एक डिफेक्ट आहे टॅबलेटमध्ये, टॅबलेट बनवताना काही डिफेक्ट असतात, जसं चेपिंग असेल, मॉटलिंग असेल। तर मॉटलिंग म्हणजे काय असतं हे विचारलेलं होतं,
तर मॉटलिंग म्हणजे काय असतं बघा, ऑप्शन ए इनॲक्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन टॅबलेट सरफेस. एखाद्या वेळेस तुम्ही एखादी टॅबलेट बघितलेली असेल मार्केटमध्ये, तिचा कलर जो असतो बाकीचे टॅबलेटचा कलर जो आहे, ज्या प्रकारे तो टॅबलेटचा कलर कधीमध्ये फूट पडलेली असते किंवा डबल लेअर तयार झालेले असतात, तर त्याला मॉटलिंग असं म्हटलं जातं. प्रश्न 71 आहे बघा, शेड्यूल एच ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 कंटेंट्स. शेड्यूल एच ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 कंटेंट्स. तर शेड्यूल एचमध्ये काय येत असतं बघा, तर शेड्यूल हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. यामध्ये हमखास तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारलेले असतात. या प्रश्नपत्रिकेत देखील 2 प्रश्न विचारलेले आहेत शेड्यूलवरती. तर शेड्यूल एच हा काय असतो, शेड्यूल एचमध्ये असतं बघा ऑप्शन डी, ड्रग्स टू बी सोल्ड ओनली ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. म्हणजे त्यामध्ये अँटीबायोटिक्स वगैरे मेनली असतात, जे की तुम्हाला जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे जो रजिस्टर्ड डॉक्टर असतो त्याच्या प्रिस्क्रिप्शनवर आपण विकू शकतो. प्रश्न 72 बघा, हिस्टामाइन कॉन्सन्ट्रेशन इज हायेस्ट इन. हिस्टामाइन कॉन्सन्ट्रेशन इज हायेस्ट इन. तर सगळ्यात हाय कॉन्सन्ट्रेशन हिस्टामाइनचं कशामध्ये असतं, तर ऑप्शन बी याचं उत्तर होतं बघा, मास सेल. मास सेलमध्ये जे आहे ते हिस्टामाइनचं हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन असतं. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 73, आयडेंटिफाय द अँटीहिस्टामाइन ड्रग विथ ॲडिशनल सेरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक अँड गुड ॲपेटाईट स्टिम्युलेट प्रॉपर्टी. म्हणजे जो ॲडिशनल सेरोटोनिन रिसेप्टर ब्लॉकर आहे आणि त्याची गुड ॲपेटाईट स्टिम्युलंट प्रॉपर्टी आहे, म्हणजे भूक वाढवण्याचं काम देखील करतो. तर तो होता बघा ऑप्शन ए, सायप्रोहेप्टिडिन. सायप्रोहेप्टिडिन या ठिकाणी तुमचं उत्तर झालं. प्रश्न 74 बघा, इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक बिलॉंग्स टू द विच ऑफ द फॉलोइंग क्लास. तर इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक्स कोणत्या क्लासशी बिलॉंग करते बघा, तर हे आहे अजिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन. हे तुमचं ऑप्शन सी बघा, मायक्रोलाइट या क्लासमधील अँटीबायोटिक्स आहे. मायक्रोलाइट या क्लासमधील. तर प्रत्येकाने आपले आन्सर चेक करायचे आहे मित्रांनो. जर सेटनुसार तुमचे प्रश्न खालीवर असेल, प्रश्न पण आपण वाचतोय त्यासाठीच की जेणेकरून तुम्ही प्रश्न बघायचं, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती नंबरला तो प्रश्न आलेला आहे त्यानुसार तुम्ही व्यवस्थित त्याचे आन्सर चेक करायचे आहे. प्रश्न 75 बघा, ऑन द प्रोडक्ट द लेबल स्टेट्स प्रोटेक्ट्स फ्रॉम लाईट, व्हॉट टाईप ऑफ द डिकम्पोजिशन डज इट प्रोडक्ट्स अंडरगो. म्हणजे जर ज्या प्रोडक्टवर काही प्रोडक्टवर तुम्ही लेबल पाहिलेलं असेल त्यावर बसतं की प्रोटेक्ट फ्रॉम लाईट, लाईटपासून वाचवा. जर नाही वाचवलं तर काय होऊ शकतं बा, किंवा काय डिफेक्ट असतं, तर त्यामध्ये काय होतं मग ऑप्शन डी आहे बघा, ऑक्सिडेशन होत असतं. काय ऑक्सिडेशन होत असतं, ऑप्शन डी याचं उत्तर झालं. प्रश्न आहे बघा 76, अ ड्रग दॅट डिक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ अनदर ड्रग इज कॉल्ड. एक ड्रग आहे तो दुसऱ्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटी जर डिक्रीज करत असेल त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन ए बघा, अँटागोनिस्ट. काय म्हणतो, अँटागोनिस्ट. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 77, केमिकल चेंजेस ऑफ द ड्रग इन अ लिव्हिंग बॉडी आर रेफर्स टू ॲज. केमिकल चेंजेस ऑफ द ड्रग इन अ लिव्हिंग बॉडी आर रेफर्स टू ॲज. त्याला काय म्हटलं जातं, ऑप्शन बी आहे बघा, बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं जातं. जे ड्रगचं जे चेंजेस असतात आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर जे होतं त्याला बायो ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवू मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला इतर जे ऑप्शन आहे त्याचं काय आन्सर आहे किंवा इतर ऑप्शन काय रिलेट करतो हे देखील आपण त्यामध्ये घेऊ. पण आता फक्त आपण आन्सर की घेत आहोत. पुढील आहे बघा, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट. तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट यामध्ये कोणतं असतं बघा, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे यामध्ये ऑप्शन सी बघा, मेफेन्सिन. कोणतं आहे, मेफेनिसिन. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर झालं या ठिकाणी, मेफेनेसिन. पुढील प्रश्न आहे 79, विच अमंग द फॉलोइंग इज अन अँटी फिलेरियल ड्रग. तर अँटी फिलेरियल ड्रग कोणता आहे बघा, अँटी फिलेरियल ड्रग जो आपण हत्ती रोगामध्ये देखील वापरत असतो तो आहे बघा ऑप्शन ए, DEC, डायथाइल कार्बोक्सिन. ऑप्शन ए झालं आपलं DEC. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 80, अँड ॲफिनिटी इज अ मेजर ऑफ. ॲफिनिटी आपण कशाला म्हणत असतो, ॲफिनिटी असते बघा ऑप्शन बी, ड्रग बाइंडिंग टू अ रिसेप्टार. रिसेप्टारला बाइंड करण्याची जी प्रॉपर्टी असते ड्रगची त्याला आपण ॲफिनिटी असं म्हणत असतो. पुढील प्रश्न आहे बघा आपला, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 81, स्टीव्हन्स जॉन्सन सिंड्रोम इज द मोस्ट कॉमन ॲडवर्स इफेक्ट असोसिएटेड विथ वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ ड्रग. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम कशाच्या कोणत्या ड्रगच्या कॅटेगरीमध्ये होत असतो, तर ते आहे बघा ऑप्शन ए, सल्फोनामाइड्स. पुढे प्रश्न आहे, वेन वॉज द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पास. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट कधी पास झालेला आहे बघा, तो आहे 1940. एक्झॅक्ट तारीख देखील तुम्हाला दिलेली आहे 10 एप्रिल 1940. जर यामध्ये तुम्हाला तारीख दिलेली असती, कारण 40मध्ये पास झालेला आपण सर्वांना माहीत आहे, 48 नाही, 19 नाही, 94 नाही, पण जर 2 तारीख दिल्या असतं तर यामध्ये कन्फ्युजन होण्याचा चान्सेस होते. 83 आहे बघा, फिनोबार्बिटन इज अ डॅश ॲक्टिंग बार्बिट्रेट. तर फिनोबार्बिटन हे काय आहे बघा, तर हे आहे ऑप्शन डी, लॉंग ॲक्टिंग बार्बिट्रेट आहे. 84 बघा, ॲट्रोपिन इज अ इस्टर ऑफ. ॲट्रोपिन हे कशाचं इस्टर आहे बघा, तर ॲट्रोपिन आहे बघा ऑप्शन बी, ट्रोपिन अँड ट्रोपिक ॲसिड.
ट्रोपिन अँड ट्रोपिक ॲसिड. प्रश्न 85 हर्टमॅन सोल्युशन इज. तर हर्टमॅन सोल्युशन हे काय असतं बघा. तर आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत. हर्टमॅन सोल्युशन हे बघा ऑप्शन बी आहे कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशन. कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशन. प्रश्न 86 आहे बघा विच वन ऑफ दस इज अ रेडिओ ओपेक कंपाऊंड. विच वन ऑफ दस इज अ रेडिओ ओपेक. तर रेडिओ ओपेक कंपाऊंड कोणता होईल मग. तर बघा ऑप्शन सी आहे तुमचं बेरियम सल्फेट एक आहे रेडिओ ओपेक कंपाऊंड आहे. प्रश्न 87 बघा क्विनिडिन ॲक्ट्स ॲज अ अँटी रिथमिक ड्रग बाय. क्विनिडिन ॲक्ट ॲज अ अँटी रिथमिक ड्रग बाय. तर क्विनिडिन अँटी रिथमिक ॲक्शन दाखवतो. ते कोणत्या प्रकारे दाखवतो बघा. खाली आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले होते. ऑप्शन बी याचं उत्तर आहे सोडियम चॅनल ब्लॉक करून. सोडियम चॅनल ब्लॉक करून त्याचा अँटी रिथमिक ड्रग ॲक्शन दाखवतो. प्रश्न क्रमांक 88 आहे बघा सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग इज. सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर कोणता असणार आहे मग. तर तो आहे ऑप्शन सी बघा अल्फा मिथाईल डोपा. या ठिकाणी ऑप्शन सी तुमचं उत्तर होईल. 89 बघा अँटी थायरॉइड ड्रग डिक्रीज द सिंथेसिस ऑफ थायरॉक्झिन बाय. अँटी थायरॉइड ड्रग डिक्रीज द सिंथेसिस ऑफ थायरॉक्झिन बाय. तर कोणते ॲक्शन असते बघा. ऑप्शन बी आहे इंटरफेअरिंग विथ द इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाईड इंटू द थायरोग्लोबुलिन. ऑप्शन बी तुमचं या ठिकाणी उत्तर झालेलं आहे. प्रश्न 90 आहे बघा थेरापेटिक इंडेक्स इज अ रेशो ऑफ. थेरापेटिक इंडेक्स काय असतं ड्रगची सेफ्टी त्यामध्ये मेजर केली जाते. म्हणजे कसं ऑप्शन ए बघा टॉक्सिक डोस आणि थेरापेटिक. कुठपर्यंत डोस दिल्यानंतर हा थेरापेटिक डोस होईल आणि त्याच्यावरती गेल्यानंतर कसा हा टॉक्सिक ड्रग होऊ शकतो याचं जे असतं इंडेक्स ते असतं थेरापेटिक इंडेक्स. 91 बघा ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टेक प्लेस बाय. ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टेक्स प्लेस बाय. कोणत्या ट्रान्सपोर्टने होत असतं तर ते आहे बघा ऑप्शन ए ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टने या ठिकाणी ते होत असतं. प्रश्न 92 बघा ओरल अँटीकोॲग्युलंट ॲक्ट्स बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ. ओरल अँटीकोॲग्युलंट ॲक्ट्स बाय द अँटीगोनायझिंग द ॲक्शन ऑफ. कशाची ॲक्शन अँटीगोनाइज करतो. ऑप्शन डी आहे विटॅमिन के. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आहे प्रश्न 93 बघा पायरोडॉक्सिन इज ॲडमिनिस्टर विथ आयसोनियाझाइड टू मिनिमाइज. पायरोडॉक्सिन इज ॲडमिनिस्टर विथ आयसोनियाझाइड टू मिनिमाइज. तर काय मिनिमाइज करण्यासाठी जे आहे ते पायरोडॉक्सिन आयसोनियाझाइड सोबत ॲडमिनिस्टर केले जातं बघा. ते आहे ऑप्शन सी न्यूरोटॉक्झिसिटी. पुढील प्रश्न घेऊया बघा. प्रश्न क्रमांक 94 फोकोमेलिया इंड्यूस बाय द थॅलिडोमायडिस. तर फोकोमेलिया इंड्यूस बाय द थॅलिडोमायडिस कशामुळे. ऑप्शन ए बघा शॉर्टनिंग ऑफ अप्पर ऑर अँड लोअर लिम. शॉर्टनिंग ऑफ अप्पर अँड ऑर लोअर लिम. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95 आहे शेड्यूल पी इज रिलेटेड टू. बघा दुसरा प्रश्न आलेला आहे शेड्यूलवरती. शेड्यूल पी काय आहे. ऑप्शन ए आहे लाईफ पिरियड ऑफ ड्रग इन मंथ. लाईफ पिरियड ऑफ ड्रगशी रिलेटेड शेड्यूल पी हा असतो. पुढील प्रश्न 96 बघा एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग. तर तिसरा प्रश्न बघा शेड्यूल सी म्हणजे शेड्यूलवरती आलेला आहे तिसरा प्रश्न. तर एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग इज ऑप्शन बी आहे बघा सेरा. सेराशी रिलेटेड आहे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 97 द लायसन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग आर इश्यू बाय. प्रश्न वाचून दाखवतो मी तुम्हाला यामध्ये स्पष्ट दिसत नसेल तर जे मॅन्युफॅक्चरसाठी लायसन दिलेलं असतं ते कोण इश्यू करतं. तर ते आहे बघा ऑप्शन सी स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी जे असते ते मॅन्युफॅक्चररसाठी जे आहे ते लायसन इश्यू करत असते. 98वा प्रश्न बघा गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी इज सिच्युएटेड ॲट. तर गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी जी आहे ती कुठे सिच्युएटेड आहे. ऑप्शन ए बघा गाझीपूर. गाझीपूर येथे सिच्युएटेड आहे. प्रश्न 99 बघा अल्कोहोलिक प्रिपरेशन कॅन बी स्टोअर इन अ वेअर हाऊस फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ. अल्कोहोलिक प्रिपरेशन जे आहे ते वेअर हाऊसला ते बी परमिशनसोबत किती दिवस आपण ठेवू शकतो. तर ऑप्शन सी बघा 3 इयर्स. 3 वर्षापर्यंत ठेवू शकतो. शेवटचा आजचा आपला प्रश्न बघा कोडिंग ऑफ अन ॲटम हेल्थ स्ट्रीम. तर ॲटमला कोडिंग जर केली आपण तर कशामध्ये मदत होऊ शकते. याचं उत्तर ऑप्शन ए हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम. तर स्टोअर आयटम हँडल करण्यासाठी म्हणजे आपल्याला लगेच पटकन जर कोड दिलेले असेल आपल्याला लगेच समजतं की कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे. आपल्याला माहीत आहे फार्मामध्ये किती प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट असतात. त्याला जर कोडिंग केली आपण तर आपल्याला सोपं जातं स्टोअर हँडलसाठी. त्यामुळे याचा आन्सर झाला ऑप्शन ए हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम. तशाच प्रकारे मित्रांनो आपण आजच्या भागात जे टेक्निकल क्वेश्चन होते फार्मसी ऑफिसरसाठी त्याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. उर्वरित प्रश्न देखील आपण घेणार आहोत. पूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व्ह करू आणि नंतर जे आहे ते या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील आपण घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.